BSNL आणि MTNL मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। औद्योगिक महागाई भत्ता आणि पेन्शन संबंधित केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। BSNL MTNL पेन्शनर्स असोसिएशन जिल्हा यवतमाळच्या वतीनं स्थानिक दामणगाव मार्गावरील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। DTO अर्थात IDA निवृत्ती वेतनधारकांना औद्योगिक महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत DPEनं 27 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश जारी केले होते। मात्र या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलकांनी केला। टेलिफोन विभागाचे BSNL मध्ये रूपांतर करताना कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन, पदोन्नती आणि कोणतीही अडचण येणार नाही अशी आश्वासनं देण्यात आली होती। मात्र जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना IDA महागाई भत्ता मिळालेला नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। तसेच केंद्र सरकार 8वे पेन्शन कमिशन लागू करण्याच्या तयारीत असताना कर्मचाऱ्यांना 2017 पासून पेन्शन कमिशनचा लाभ मिळालेला नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन कॅबिनेट सचिव डॉक्टर TV सोमनाथ यांना पाठवण्यात आले। आंदोलनात महादेव कोडापे, कमलाकर पांडे, चंद्रशेखर खरे, वसंतराव देशमुख, प्रमोद डहाके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि निवृत्ती वेतनधारक सहभागी झाले होते। 20 मे 2026 ला आम्ही निदर्शनं करत आहोत, धरणे देत आहोत। BSNL 2010 मध्ये BSNL झालं, टेलिफोन विभागाचं रूपांतर BSNL मध्ये झालं। त्यावेळेस आम्हाला अशी वचनं दिलेली होती का BSNL हे नवरत्न कंपनी आहे आणि ह्या नवरत्न कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचं भविष्य चांगलं आहे, देशाच्या सेवेचं भविष्य चांगले आहे, टेलिफोन सेवा सुधारणार आहे आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण पडणार नाही, त्यांचे पगार वगैरे व्यवस्थित होईल, प्रमोशन व्यवस्थित होईल असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं। परंतु जानेवारी 2026 पासून आमचा IDA इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स हा आम्हाला दिलेला नाही। आज ह्या महागाई भत्ता जानेवारीपासून महागाई भत्ता न दिल्यामुळे अनेक कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकसुद्धा आज अडचणीत आलेले आहे। याशिवाय आज सेंट्रल गव्हर्नमेंट 8वं पे कमिशन लागू करण्याच्या फिकारीमध्ये आहे, तयारीमध्ये आहे। परंतु आम्हाला पे रिव्हिजन 2017 पासून आम्हाला 3रं पे रिव्हिजन BSNL DOT आणि MTNLच्या कर्मचाऱ्याला दिलं नाही। या मागण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन ह्या ठिकाणी दिलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एक निदर्शने केलेले आहे आणि पुढचा टप्पा आमचा आमरण उपोषणाचा आहे। आमरण उपोषण आमचं हे दिल्लीला जंतर मंतरच्या ठिकाणी होईल। तर हे BSNLचे जे काही कर्मचारी आहे, अधिकारी आहे आणि पेन्शनर आहे, ह्या पेन्शनरच्या हिताच्या संदर्भामध्ये आज आमचं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। याकरिता ही छोटीशी आपणास बाईट देत आहोत। धन्यवाद। काय मागणी आता समजा तुमची? मागणी 3रं पे रिव्हिजन 2017 पासून आमचं लागू झालं पाहिजे। आज 9 वर्षाचा कालावधी होत आहे, आमचं 3रं पे रिव्हिजन लागू झालेलं नाही आणि जानेवारी 26 पासूनचा महागाई भत्ता दिलेला नाही। आज 5 महिने झाले, महागाई भत्ता अजून त्यांनी दिलेला नाही, जानेवारी फेब्रुवारी मार्चचा अजून काढलेला नाही। ह्या 2 प्रमुख मागण्यासाठी आज हे धरणे आंदोलन ह्या ठिकाणी आम्ही करण्यात आले।